नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 92. भाग 92. वस्तुस्थिती अशी आहे की या क्षणी म्हणजे या चालू क्षणात पंचमहाभूतांची जे ज्ञान पंच ज्ञानेंद्रियांनी रूप रस गंध नाद स्पर्श अशा रूपाने जे होत आहे तेच जग आहे. यामध्ये कल्पनेचा विटाळ नाही, हवे नकोचा कचरा नाही, आवड निवडीचा गोंधळ नाही. ते जसे आहे तसेच आहे. हे कळणे म्हणजे या क्षणी पंचमहाभूतांचे जे ज्ञान पंच ज्ञानेंद्रियांनी रूपरस गंध नाद स्पर्श रूपाने होत आहे तेच खरे जग आहे. यामध्ये कल्पनेचा विटाळ नाही, हवे नकोचा कचरा नाही, आवडी निवडीचा गोंधळ नाही. ते जसेच्या तसेच आहे. हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ती अवस्था म्हणजे बोध होय. प्रज्ञा होय. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सर्व विश्व माझ्यात आहे. हे सर्व विश्व माझ्यात आहे. प्रचंड वृक्ष जसा एखाद्या लहान बीजात असतो तसे हे आहे. असे हे जग तुम्हाला जाणवते. असे हे जग फक्त तुम्हाला जाणवते. जगाला मात्र तुम्ही जाणवत नाही. त्याला त्याची गरज पण नाही. जाणीव गेली की जग मावळते. जाणीव गेली की जग मावळते. मृत्यूत पूर्णपणे मावळते तर स्वप्नात थोडे थोडे मावळते. मृत्यूत पूर्णपणे मावळते तर स्वप्नात थोडे थोडे आणि गाढ झोपेत मात्र नसनेपणाने असनेपणासाठीच गाढ झोपेत नसनेपणाने असण्यासाठी मावळते. म्हणून ज्ञानी माणसाला तथाकथित जग कधीच सत्य वाटत नाही. आपले हे तथाकथित जग कधीच सत्य वाटत नाही. म्हणजे त्याचा एवढाच साधा अर्थ आहे की ते त्याला सुखदुःखाचे किंवा हर्ष विषादाचे कारण वाटत नाही. त्याचा साधा एवढाच अर्थ आहे की ते त्याला सुखदुःखाचे आणि हर्ष विषादाचे वाटत नाही. मृगजळ कोणालाच सत्य वाटत नाही. कारण काय? तर ते पोटभर पिऊन तहान भागवता येत नाही. तृप्त होता येत नाही. म्हणूनच ना परमार्थाकरता असा विवेक पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, शुद्ध चैतन्य हेच माझे स्वरूप हाच निश्चय झाला पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की शुद्ध चैतन्य हेच माझे स्वरूप हाच निश्चय झाला पाहिजे. आपणच आपल्या शुद्धपणाने आहोत हे समजण्याकरता आपणच आपल्या शुद्ध असणेपणाने आहोत हे समजण्याकरता कुठला पुरावा नको, कुठला प्रकाश नको. हे असणे स्वयंप्रकाशितच आहे. हा आत्मप्रकाश जितका जितका उघडला जातो तितका तो अजूनच उघडतो. यावर पूर्ण लक्ष असेल तर तोच तुम्ही असाल. यालाच अलख निरंजन म्हणतात. तुमच्याच चैतन्याला तुम्ही स्वतःच्याच चैतन्याने भजा.
तुमच्याच चैतन्याला तुम्ही स्वतःच्या चैतन्याने भजा, त्याची पूजा करा, त्याची भक्ती करा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. स्वस्वरूप हे आयतेच प्रगट आहे. स्वस्वरूप हे आयतेच प्रगट आहे. भक्त तोच की जो ज्याची भक्ती करतो. भक्त तोच की जो ज्याची भक्ती करतो, तो तोच होतो. तोच होतो. हे भाग्य म्हणजे मानव जातीलाच मिळणे शक्य आहे. हे भाग्य म्हणजे केवळ मानव जातीलाच मिळाले आहे. आपण स्त्री आहोत, पुरुष नाही, किंवा पुरुष आहोत, स्त्री नाही, हे भान सतत असते. ते मुद्दाम ठेवावे लागत नाही. तसे हे भान जसे उपजत आहे तेच आहे, तसे आपल्या शुद्धपणावर तसेच भान ठेवा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आणि असा ते आग्रह सुद्धा करतात. हे नेहमीच हजर असते. सांडू म्हटले तर सांडता येत नाही, म्हणजे टाकू म्हटले तर टाकता येत नाही. जाग जी सकाळी येते तेव्हा आपण स्त्री की पुरुष याचा विचार करावाच लागत नाही. तो विचार न कळताच कळते आणि लगेच पदर सावरला जातो किंवा दाढी खाजवली जाते. लगेच पदर सावरला जातो किंवा दाढी खाजवली जाते. तसे स्वस्वरूप न कळताच कळणारे आहे. तसे स्वस्वरूप न कळताच कळणारे आहे, हे लक्षात ठेवा. गाढ झोपेत आपण अमका तमका अशी उमक नसते. गाढ झोपेत आपण अमका तमका अशी उमक नसते, पण थोडीफार कणभर जाग येताच हे अवाढव्य जग आपल्या मागे लागते. कारण सध्या बुद्धी देहाच्या ओळखीने बांधल्या गेली आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कायेच्या रूपात पाहता, तोपर्यंत संसार व आशा सुटत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कायेच्या रूपात पाहता, तोपर्यंत संसार व आशा सुटत नाही. माया जी म्हणतात ती हीच. मी अमका तमका हीच माया. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याचे ज्ञान झाले पाहिजे असे आपल्याला वाटते. ज्याचे ज्ञान झाले पाहिजे असे आपल्याला वाटते, ते आपणच व्हायला हवे. गाणाऱ्यापासून गाणे वेगळे नसते. नृत्य करणाऱ्यापासून नृत्य वेगळे नसते. तुमच्यातच जे आपोआपचेच आहे, नेमके तेच तुम्ही आहात, ही खूणगाठ बांधा. तुमच्यात जे आपोआपचे आहे, नेमके तेच तुम्ही आहात, ही खूणगाठ बांधा. स्वतःच्या ओळखीत रहा, मग धर्म नाही, कर्म नाही. तुमची खरी योग्यता तुमच्याच देहबुद्धीने पायाखाली तुडवल्या गेली आहे, हे ओळखा. तुमची खरी योग्यता तुमच्याच देहबुद्धीने पायाखाली तुडवली आहे, हे ओळखा. हीच मुक्ती. बाहेरच्या तृप्तीला काही सीमा नाहीत, पण जसा जसा तुमचा उजेड वाढत जाईल, तसा तसा तुमचा हावरेपणा पण कमी कमी होत जाईल. देह, मनबुद्धी इत्यादी हे आपल्या ओळखीचे प्रमाण नाही. देह, मनबुद्धी इत्यादी हे आपल्या ओळखीचे प्रमाण नाही. हे जाणणे म्हणजेच खरे ज्ञान होय. काहीच नाही जमले तर निदान झोपण्यापूर्वी तरी स्वस्वरूपाची आठवण करूनच झोपी जा.
मग सकाळी तुम्ही स्वतःमध्ये योग्य ते बदल घेऊनच उठाल ही खात्री बाळगा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. जणू तुम्ही देहबुद्धीतून उठून आत्मबुद्धीतच पदार्पण कराल असे तुम्हाला वाटेल. मी अमका तमका गेला की आपोआप आपण जागच्या जागी म्हणजे मूळ स्वरूपात किंवा स्वस्वरूपात असतो, जातो असे नाही. मी अमका तमका गेला की आपोआप आपण जागच्या जागी म्हणजे मूळ स्वरूपात किंवा स्वस्वरूपात असतो, जातो असे नाही तर असतो. देह पडणाराच आहे, देह पडणारच आहे. मग स्वस्वरूपाची ओळख करून आपण आपला देह का ठेवू नये? देह जर पडणारच आहे तर मग स्वस्वरूपाची ओळख करूनच आपण आपला देह का ठेवू नये? विचाराने विचाराला शांत करणे म्हणजे स्वस्वरूपात स्थिर होणे होय. हे जणू काट्यानेच काट्या काढण्यासारखे आहे. विनाकारण अवांछितरित्या एकाएकी आपले असणे पण म्हणजे आपण आहो असे वाटले, हीच आपली स्वतःची पहिली ओळख. हीच आपली स्वतःची पहिली ओळख. म्हणजेच आपल्याजवळ सदा सर्व काळ जी आपली खरी ओळख आहे त्याला चिटकून राहणे हीच खरी सिद्धावस्था. म्हणजेच आपल्याजवळ सदा सर्व काळ जी आपली खरी ओळख आहे त्याला चिटकून राहणे हीच खरी सिद्धावस्था. जोगशायरचा एक शेर आहे, लाई ह्यात आए कजा ले चली चले, अपनी खुशी आए न अपनी खुशी चले. लाई ह्यात म्हणजे जीवन, लाई ह्यात आए कजा म्हणजे मृत्यू, कजा ले चली चले, अपनी खुशी आए न अपनी खुशी चले. असो आपले असणे पण हे अशा प्रकारे अपनी खुशी आए न अपनी खुशी चले अशा प्रकारे अवांछनीयरित्या न मागता आपल्या ठिकाणी आले आहे. आपले असणे पण अवांछनीयरित्या न मागता आपल्या ठिकाणी आले आहे. आपल्या खुशीने ते आले नाही. जागेपणातील गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा जागेपणातील गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा खुद्द जागेपणावरच लक्ष द्या. जागेपणातील गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा खुद्द जागेपणावरच लक्ष द्या. हीच खरी आध्यात्मिक जीवनाची गुरुकिल्ली होय. तुम्ही म्हणजे केवळ स्मरण, केवळ आठवणी अर्थात विचारच, यापेक्षा दुसरे काहीही नाही. जसे विचार तसेच तुम्ही, जसे विचार तसेच तुम्ही. तुमच्यात आणि विचारात काहीही फरक नाही. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणतात, थिंकर इज द थॉट, थिंकर इज द थॉट, म्हणजे विचारच स्वतःला इतर विचारापासून मोकळा असा व्यर्थ समजून विचारकाचे रूप घेतो आणि म्हणतो की हे माझे विचार आहेत. म्हणून जसे विचार तसेच तुम्ही, तुम्ही व विचार हे वेगवेगळे नाहीत. हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ शुद्ध असणेपणच होय. ते केवळ शुद्ध असणेपणेच होय. ते वैयक्तिक असे कुणाचे नाही. म्हणूनच ती केवळ एक बोधावस्था आहे. ती कुणाची स्वतःची वैयक्तिक अशी असू शकत नाही आणि वैयक्तिकही नाहीत तर ती कोणाच्या मालकीचीही नाही. तुमच्या विचारामुळेच तुमची योग्यता कळते. तुमच्या विचारामुळेच तुमची योग्यता कळते. त्यामुळे बाहेरच्या जगात उगीच घमेंड मारू नका. बाहेरच्या जगात उगीच घमेंड मारू नका. स्वतःचे नाव, गाव, गोत्र, वंश हे तुम्ही नाही. मग या म्हणण्याखाली
या म्हणण्याला तुम्ही दुजोरा का देता? या म्हणण्याखाली म्हणजे या दस्तऐवजावर म्हणजे या बॉन्डवर तुम्ही खोट्या सहा का करता? तुम्ही खोट्या सह्या का करता? बनावट कागदपत्रे का करता? असे श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. तुमचे वजन हे तुमचे वजन नाही. तुमचे वजन हे तुमचे वजन नाही. ते वजन साचलेल्या अन्नरसाच्या गाठोड्याचे आहे. ते वजन साचलेल्या अन्नरसाच्या गाठोड्याचे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण असण्याचा तसा इतर अनुभवासारखा अनुभव येत नाही. आपण असण्याचा तसा इतर अनुभवासारखा अनुभव येत नाही, कारण आपण मुळात असणेपणाच आहोत. डोळे मिटताच जे अथांगपणा दिसते ते तेच आहे. डोळे मिटताच जे अथांगपणा दिसतो तो तोच आहे. कान बंद करतात जी समुद्राची गाज ऐकू येते ते तेच आहे. यालाच योगशास्त्रात ज्योतिमुद्रा म्हणतात. ध्यान म्हणतात. ध्यान करताना इथे जास्तीत जास्त थांबा. तुम्हाला शांती हवी असे तुम्ही म्हणता, पण शांती एक आणि तुम्ही एक असे काही द्वैत आहे का? तुम्ही म्हणता तुम्हाला शांती हवी असे तुम्ही म्हणता, पण शांती एक आणि तुम्ही एक असे आहे का? तुम्ही म्हणजेच शांती आणि शांती म्हणजेच तुम्ही हे ओळखा. म्हणून शांतीच्या मागे लागू नका, कारण शांतीच्या मागे लागले तर शांती आणि त्याच्या मागे लागणारा एक असा गोंधळ निर्माण होईल. निसर्गदत्त नावाचा अर्थ काय? निसर्गदत्त नावाचा अर्थ काय तर निसर्गामध्ये कोणतीही पोज नाही. निसर्गामध्ये कोणतीही पोज नाही, काही डिझाईन नाही आणि दत्त म्हणजे प्रत्यक्ष आत्ताच्या आत्ता. दत्त म्हणून जे सदैव हजर असते ते. दत्त म्हणून जे सदैव हजर असते ते. निसर्ग म्हणजे ज्यात अहेतुकपणे सगळे येतात. निसर्ग म्हणजे ज्यात अहेतुकपणे सगळे येतात आणि अहेतुकपणे सर्व जातात. अपनी खुशी आये न अपनी खुशी चले. पण निसर्गाला त्याचे काही भान नाही. ते केवळ व्यक्त आहे, तेथे व्यक्तित्व नाही. ते केवळ व्यक्त आहे, तेथे व्यक्तित्व नाही. म्हणूनच निसर्ग हा सदैव तो जसा आहे तसाच आहे. म्हणूनच निसर्ग हा सदैव तो आहे तसाच आहे. आहे तसाच आहे म्हणूनच त्याला दत्त म्हणतात. आहे तसाच आहे म्हणून त्याला सावध म्हणतात. असा हा आहे तसा आहे असणारा म्हणूनच दत्तचित्त. म्हणूनच दत्तचित्त म्हणजे सावध चित्त असो. असा दत्तचित्त तोच आहे निसर्गदत्त. आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय ब्रह्म वेगळे असे नाही. आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय ब्रह्म असे वेगळे नाही. परत परत सांगा असे वाटते की सकाळी कळते पण हे अधिक प्रकाशमान असते. सकाळी कळते पण हे अधिक प्रकाशमान असते, अधिक रेखीवपणे असते, अधिक स्पष्टपणे असते. पण तुमचे मात्र इकडे अजिबात लक्ष नसते. अजिबात इकडे लक्ष नसते. तुम्ही लगेच देहाच्या ओळखीने उठून बसता. तुम्ही लगेच देहाच्या ओळखीने उठून बसता. एकतर पदर सावरता किंवा दाढी खाजवता. पण तू आपोआपच तेच आहेस. मुख्य विभूती तूच आहेस. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. आत्मप्रेम म्हणजे आपण असणेपणाने
असणेपणाचीच आवड. आत्मप्रेम म्हणजे आपण केवळ असणेपणाने आहो अशी आवड. देहाचा रंग रूप आकार तुम्ही स्वतःवर ओढवून घेतलेला आहे. देहाचा रंगरूप आकार तुम्ही वैयक्तिक म्हणून स्वतःवर ओढवून घेतला आहे. ह्या वैयक्तिकरित्या ओढून घेतलेल्या देहाच्या रंगरूप आकारालाच अहंकार म्हणतात. आपण असल्याचे ज्ञान हे कुण्या एका व्यक्तीचे नाही. आपण असल्याचे ज्ञान हे कुण्या एका व्यक्तीचे नाही. कुणा व्यक्तीचे रंगरूप आकार असे न राहता ते सर्व जगाचेच रंगरूप आकार आहे. ते सर्व जगाचेच रंगरूप आकार आहे. तुमचा रंगरूप आकार हा तुमचा नाही. तो तुम्ही तुमचा म्हटलेला आहे फक्त. तो आहे विश्वाचा. तुमचा रंगरूप आकार हा तुमचा नाही. तो विश्वाचा आहे. रंगरूप आकाराला माझे म्हणणे हा भ्रम आहे. म्हणूनच अवघ्या जगाचे रंगरूप आकार हे माझेच रंगरूप आकार आहेत. म्हणून आपल्याला ध्यानात आपल्यालाच आपण अशा प्रकारे ध्यानात घ्या. दिसायला व्यक्ती म्हणून राहा, पण असायला मात्र फक्त व्यक्त राहा. असायला मात्र फक्त व्यक्त राहा. तुम्हाला अवघेच्या अवघे नको. तुमचा धूर्तपणा असा आहे की तुम्हाला अवघेच्या अवघे नको. त्यातीलच जे पाहिजे ते काही हवे. त्यातीलच जे पाहिजे तेच काही हवे आणि जे नको ते तर काहीच नको. यालाच माया म्हणतात. यालाच माया म्हणतात. आपण असे आहो, आपण तसे आहो असे न करता शुद्ध असणेपणालाच भजा. जे असले पण असेही नाही आणि तसेही नाही. आपण जसे आहोत तसेच आहोत हे पचवता आले पाहिजे किंवा हे सोचता आले पाहिजे. हे एकदा पचवता किंवा हे एकदा सोचता आले की व्यक्तित्व संपते आणि उरते केवळ व्यक्त. आणि हे ज्यामुळे कळणे शक्य होते त्या कळतेपणालाच ज्ञप्ती म्हणतात. आणि हे ज्यामुळे कळणे शक्य होते त्या कळतेपणालाच ज्ञप्ती म्हणतात. अखिल चैतन्य असल्याचा पुरावा तुमच्याशिवाय दुसरा कुठे आहे काय? म्हणून तुम्ही आधीचे आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तू आहेस हे ज्ञान जर नसेल तर देवाला देवपण पण नाही व जगाला जग पण नाही आणि तुम्हाला तुमचे पण नाही आणि तुम्हाला तुमचे पण असेही काही नाही. जर देह हा वेशच खोटा असेल, जर देह हा वेशच खोटा असेल तर भगव्या वेशाची गरजच काय? तर भगव्या वेशाची गरजच काय? असल्या भगव्या कपड्यांनी लोकांवर वजन पडते हे खरे आहे. असल्या नाटकी भगव्या वस्त्रांनी लोकांवर वजन पडते हे खरे आहे. पण ज्यांनी आपले शुद्ध असणे पण कोणत्याही परिस्थितीत जसेच्या तसे आहे हे ओळखले आहे ते मात्र या अशा भगव्या वस्त्रांनी भगवे वस्त्र ज्यांनी घातले आहे अशांच्या नाद मधुर प्रवचनांनी, अशांच्या फकीर सम्राटांच्या कथांनी किंवा यांच्या वादिवादाच्या कसबामुळे मोहित होऊन त्यांच्या मागे लागत नाहीत. जे जागृत अवस्थेला ओळखते, जे जागृत अवस्थेला ओळखते, सध्या जी आपली मूळची चालू आहे, सध्या जी आपली जागृत अवस्था मूळची चालू आहे, पण ती आहे खरी जागृत स्वप्नावस्था. म्हणून जे जागृत अवस्थेला ओळखते
जे जागृत स्वप्नावस्थेला ओळखते, म्हणजे सध्या जी आपली चालू आहे रमण महर्षीच्या भाषेमध्ये, तर जे जागृत अवस्थेला ओळखते, सध्या जी आपली चालू आहे स्वप्न अवस्थेला ओळखते, गाढ झोपेला ओळखते, गाढ झोपेला ओळखत असून न ओळखल्यासारखी जिथे राहते व वर्तमानात श्री रमण महर्षी म्हणतात तसे जागृत सुषुप्तीत असते, अशा अद्भुत आपल्या केवळ असणेपणाच्या शुद्ध असणेपणात जे दंग राहते ते असणे दुसरे तिसरे काही नसून आपणच आहोत, ते आपणच आहोत. परमार्थाचे ग्रंथच्या ग्रंथ लिहिले जातात, पण त्यामुळे आपण फक्त शब्दज्ञ होतो, आत्मज्ञ होत नाही, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नमस्कार.